बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आजचा विषय तसा साधा आहे, पण हा विषय भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। आता तुम्ही म्हणाल, भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आपल्या माध्यमावर कशासाठी? शेवटी बघा शिवसैनिकांनो, 25-30 वर्षाची मैत्री राहिलेली आहे, त्यामुळे या मैत्रीचा थोडासा मान ठेवून काही मैत्रीपूर्व सल्ले देखील द्यायचे असतात। त्यामुळे आजचा विषय हा भारतीय जनता पक्षाला एक सल्ला, मैत्रीपूर्व सल्ला म्हणून। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं पानिपत झालं, आपण सर्वांनी पाहिलं। 42 वर असलेला यांचा स्वयंघोषित एनडीए आज 15-16 जागांवर येऊन थांबला आणि त्यातल्या त्यात विशेषतः भारतीय जनता पक्ष हा 23 जागांवरचा, 23 खासदारक्या, विद्यमान खासदारक्या असलेला पक्ष हा 9 जागांपर्यंत आला। 9 जागांपर्यंत, त्यातली ही कोकणातली जागा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा कशा प्रकारे जिंकली, 33,000च्या त्या टिवल्या बावल्यांवर कशा प्रकारे जिंकली हे आपण सर्वांनी पाहिलेत। नाहीतर हा भारतीय जनता पक्ष 8च जागांवर येऊन थांबला असता। आता भारतीय जनता पक्षाच्या या घवघवीत अपयशामध्ये अनेक फॅक्टर आहेत, तसे पाहायला गेले तर तुम्हाला सर्वांना चांगलेच माहिती आहेत। सगळ्यात पहिला फॅक्टर अतिमहत्वाकांक्षा, दुसरा फॅक्टर दगा, शिवसेनेच्या बाबतीत झालेला दगा आणि उद्धव साहेबांना दिलेला धोका, आणि तिसरा आणि महत्त्वाचा फॅक्टर जर मी तुम्हाला सांगेल तर हा फॅक्टर आहे राणे फॅक्टर। राणे फॅक्टर भारतीय जनता पक्षाला असं वाटलं की आम्हाला तारतोय, शिवसेनेला काउंटर करण्यासाठी ती काही पाळीव घ्यायची असतात। शिवसेनेला काउंटर करण्यासाठी कुणाची गरज पडू शकते तर राणे कुटुंब चांगली मदत करू शकतं, असंही फाटक्या तोंडाचं आहे। महाराष्ट्रात असंही बदनाम आहे। शेवटी जे काही बदनाम होईल ते राणे कुटुंब बदनाम होईल, पण फायदा मात्र आपला होऊन जाईल। हा जो भारतीय जनता पक्षाने कयास बांधला होता, हा कयास त्यांचा चुकीचा ठरला, विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी। राणे फॅक्टरचं झालं कसं, म्हणजे मोठे राणे आणि 2 हाफ हाफ तिकीट, हे दोघेही, या तिघांचीही तोंड पाहिली, या तिघांचेही शब्द पाहिले, तिघांचेही संस्कार पाहिले तर एकाच माळेचे मणी, जे आडात आहे तेच पोहऱ्यात आलं। शेवटी बाभळीचं झाड लावलं तर बाभळच उगवणार। आता पहा, अनेकदा राणे कुटुंबांनी, आता काल परवा शिवसेनेचं जोडे मारो आंदोलन झालं, महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन झालं। त्या आंदोलनामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा एक एक शब्द उभ्या महाराष्ट्राची मीडिया डोक्यावर घेत असते। अगदी फडतूस पासून कलंक पर्यंत अनेक शब्द तुम्ही पाहिलेले आहेत। त्यातच गेटवे ऑफ इंडियावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली उभं राहून गेट आउट ऑफ इंडिया असा नारा जो त्यांनी दिला, हा नारा सगळ्यात जास्त भारतीय जनता पक्षाच्या जिव्हारी लागला। आता भारतीय जनता पक्षाच्या जिव्हारी लागल्यानंतर त्यांच्याकडे बोलण्यासाठी कोणीच नसतं, मग ही फाटक्या तोंडाची माणसं पुढे करायची। पाळीव म्हणतो ना मी, पाळीव, ती ही पाळीव माणसं पुढे करायची। या पाळीव माणसांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली। राणेंची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही सर्वांनी पाहिली असाल। बरं, ह्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीचा पुरावा नसतो, अगदी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या कपड्यांपर्यंत पोहोचणार, त्यांनी कशा प्रकारे हातातला मोबाईल किती रुपयाला घेतलाय विचारणार, ही सगळी बालिश विधानं महाराष्ट्र पाहतो। कुठल्याही गोष्टीला कशाचाही पुरावा नाही, आधार नाही, रेफरन्स नाही, काही नाही, तोंडात आलेलं बोलून टाकायचं। ह्या माणसाला हातात दिलेली स्क्रिप्ट सुद्धा वाचता येत नाही। ज्या माणसाला स्वातंत्र्य सैनिक, मी त्यांच्या प्रेसमध्ये, तुम्ही जाऊन पहा, मी कुठे दाखवणार नाही तो व्हिडिओ, तुम्हाला आपलं पाहून घ्यायचं। स्वातंत्र्य सैनिक म्हणताना हा माणूस 2 वेळा अडखळला, ज्याला स्वातंत्र्य सैनिक म्हणता येत नाही। स्वातंत्र्य सैनिक दूरची गोष्ट, सिंधुदुर्ग हा शब्द देखील एका श्वासात म्हणता येत नाही। सिंधुदुर्ग शब्दाला यांनी काय नवीन शब्द ठेवलाय तो देखील तुम्ही पहा। या अशा माणसांकडनं ही अशा प्रकारची वक्तव्य करून घ्यायची, जेणेकरून शिवसेनेला काउंटर करता यावं, कुठेतरी आलतू फालतूचे आरोप लावावेत। पण ह्या सगळ्यातनं मी जे तुम्हाला म्हणालो, तिसरा महत्वाचा फॅक्टर, राणे परिवारामुळे भारतीय जनता पक्षाचं सगळ्यात मोठं नुकसान झालं। देवेंद्र फडणवीसांना अजूनही या गोष्टी किती कळतात नाही कळतात। मुळात देवेंद्र फडणवीसांना कोणी चाणक्य वगैरे म्हणू नये, तर हा माणूस खऱ्या अर्थाने चाणक्य असता आपलं नुकसान कशातनं झालंय हे देवेंद्र फडणवीसांना चांगलंच कळलं असतं। या अशा प्रकारची माणसं जागेवर त्यांच्या तोंडांना कुलप घालायची कामं मात्र देवेंद्र फडणवीसांनी केली असती। आणि आपल्यासाठी एक चांगली गोष्ट सांगतो, ही अशा प्रकारची माणसं जितकी दिवस रात्र ओरडत राहतील ते आपल्यासाठी चांगलंच आहे। ओरडू द्या, काय ओरडायचंय ते ओरडू द्या। शेवटी कसं आहे शिवसैनिकांनो, लक्षात घ्या, हे तोंड आहे, चमड्याची जीभ आहे, त्या चमड्याच्या जिभेला कितीही आपटा दातांवर काही फरक पडत नाही। शेवटी देवाने बनवलेली चमड्याची जीभ दातांवर आपटण्यासाठीच बनवलेली आहे। ही जीभ जितकी वळवळ करेल तितका महाविकास आघाडीला याचा फायदाच होणार आहे।
त्यामुळे ह्या असल्या जिभा, असल्या चामड्याच्या जिभा जितक्या वळवळतील तितक्या वळवळू द्या. आता पहा, या माणसाच्या तोंडून अनेक गोष्टी त्या दिवशी निघाल्या. सगळ्यात पहिलं ज्या वक्तव्याचा मला खऱ्या अर्थाने इथे समाचार घ्यायचा आहे, मला खरं तर कोकणातल्या म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या त्या मतदारांचे, म्हणजे बोगस मतदान बाजूला ठेवा, पैशाच्या मागचं मतदान बाजूला ठेवा, पण ज्या मतदारांनी ह्या माणसाला जेन्युअन एक चांगला माणूस समजून ह्याला मतदान दिलंय, खरंच तुम्ही याच्यामध्ये काय पाहिला तो? ह्याच्यामध्ये आपल्या भविष्यातल्या पिढ्यांना काही चांगल्या गोष्टींचा एखाद्या खासदाराकडनं, एखाद्या माजी केंद्रीय मंत्र्याकडनं, एखाद्या माजी मुख्यमंत्र्याकडनं काही बोध घेता येईल अशातला कुठला गुणधर्म तुम्ही याच्यामध्ये पाहिलात? एक तरी गुणधर्म सांगा. यांचे व्हिडिओ चालू झाले तर फॅमिली बरोबर बसलेला असाल तर तुम्हाला टीव्ही बंद करावे लागतात. इतक्या खालच्या पातळीला जाऊन हे पूर्ण परिवार, याला आपण उगाच राणे कंपनी म्हणत नाही, यांच्या परिवाराच्या कुठल्याही सदस्याच्या तोंडामध्ये चांगले संस्कारी शब्द नसतात. संस्कार आणि राणे कुटुंबाचा, आता तुम्हाला याचंच एक उदाहरण सांगतो. म्हणे आदित्य ठाकरे हे माझ्या समोरून मान खाली घालून निघून गेले. आदित्य ठाकरे मान खाली घालून निघून गेले. तुमच्या काय म्हणतात ते थोबाडांवर नारे ठोकत गेले ना, ते नारे ठोकत गेले. पण ठीक आहे, तुम्हाला काय करणार ह्या सगळ्या गोष्टी? संस्कार आणि तुमचा दुरान्वय संबंध नाही. आणि जरी त्यांनी समजा तुमच्या समोर मान खाली घातली असेल, मान खाली घालण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा तुमचा जर कुठे एका कवडीचा आधार जरी ठेवला असेल ना, तो आहे संस्कारांमधला फरक. हा फरक कदाचित तुम्हाला कळणार नाही. असो, तो माझा विषय नाही. पण विचार करा, कायम ह्यांच्या तोंडी ठाकरे परिवाराविषयी अतिशय खालच्या थराची भाषा. हे काय म्हणतात, आदित्य ठाकरे जसा आलाय तसा गेला नसता. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल, अगदी एसपीचं नाव घेऊन म्हणाले, एसपीला मी सांगितलं हार परत जाणार नाही. म्हणजे तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल नेमकं मला काय सांगायचंय. मग मी ते रूट पाहिलं, मी एसपी साहब ये नहीं जाएंगे वापिस. क्यों नहीं जाएंगे? मला आपला हुकूम आहे की आपण नाही बोलतो नाही जाणार. एसपीला की हा परत जाणार नाही, म्हणजे पोलिसांच्या समोर सुद्धा धमक्या देतात. ही माणसं कुठल्या थराची असतील विचार करा. पोलिसांच्या समोरच्या ह्या धमक्या एसपीला सांगतायत हा परत जाणार नाही. ही तुमची भाषा, हा अशा प्रकारचा हा गुंडगिरीचा माहोल आपल्याला कोकणामध्ये हवाय का? हे अशा प्रकारचे संस्कार तुम्हाला भविष्यातल्या पिढ्यांना द्यायचे का? कुणाला निवडून आणलात कोकणवासियांनो? तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गवासियांनो, मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, हे तुम्ही कोणाला निवडून आणलात? फक्त एकच तेवढं वाक्य पाठ केलं असतं, कोकणचा म्हणण्यापेक्षा देशाचा जीडीपी वाढला, महाराष्ट्राचा जीडीपी वाढला. जीडीपीचा याला फुल फॉर्म तरी माहिती असेल का? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचा याचा अर्थ तरी याला माहिती असेल का? की जीडीपी कसा फॉर्म्युल्यावर काउंट केला जातो, जीडीपी मध्ये काय काय व्हॅल्यूज काउंट केले जातात, जीडीपीला कशाने भागलं जातं, देशातल्या एकूण उत्पन्नाला कशाने सगळ्यांनी भागलं जातं, पाहिलं तरी आहे का कधी? जीडीपी एवढं फक्त कोणीतरी ज्या लिहून दिलेलं असतं आणि हा म्हणत असतो जीडीपी याव झाला आणि जीडीपी त्याव झाला. मध्ये एक दिवशी त्याने HDI पण म्हटलं होतं, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, म्हणजे माणसाचा तो दर असतो ना, तुमचा विकासाचा दर कशा प्रकारे भारतामध्ये विकासाचा दर वर आलेला आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा PPP पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, तुमचा खरेदीचा दर कसा वाढलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर जेवढं लिहून दिलं तेवढं त्याला कळतं. ह्या माणसाला सिबिल लिहून दिलेला, सिबिलचा अर्थ कळेना. MSME सारख्या मोठ्या एखाद्या मंत्रालयावर राहिलेला हा केंद्रीय मंत्री, याला सिबिलचा अर्थ कळू नये. म्हणजे MSME मध्ये सगळ्यात जास्त ऋण दिली जातात, कर्ज दिली जातात, त्या कर्जांसाठी सिबिल पण चेक केलं जातं की नाही? त्या सिबिलचा अर्थ यांना माहित नसावा. हा बाजूच्याला विचारतो सिबिल म्हणजे काय, आणि हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, PPP पर्चेसिंग पॉवर पॅरिटी किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP सारख्या गोष्टींवर हे मोठ्या मोठ्या वल्गना ठोकणार. यांनी देशाच्या त्या संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये त्या कनिमोजूने जो साऊथच्या खासदारांनी प्रश्न विचारला, ते दिल्लीच्या खासदारांनी प्रश्न विचारला, अक्षरशः महाराष्ट्राच्या इज्जतीची IZ करून ठेवली होती. IZ म्हणण्यापेक्षा मायझेड करून ठेवली होती महाराष्ट्राच्या इज्जतीची. आता तुम्ही विचार करा, तिथे आपल्याला हिंदी बोलता येईना, इंग्लिश बोलता येईना, मराठी तर धड येतच नाही. जिथे खऱ्या अर्थाने आपला अभ्यास दाखवायला पाहिजे, नको तिथे अशा पत्रकार परिषदा घेऊन आपण आपले अभ्यास दाखवत राहिले. मला वाईट वाटतं महाराष्ट्रातल्या, खरं तर त्या कोकणच्या, विशेषतः कोकण रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जनतेचं काय प्रकारची म्हणजे माणसं आपण निवडून मध्ये मान खाली घालून माझ्या समोरून काय कोकणचा सातबारा तुमच्या नावावर करून घेतला आहेत का तुम्ही? की रत्नागिरी सिंधुदुर्गचा सातबारा आमच्या नावावर? अहो, तुमच्या 23 वरचे खासदार 9 वर आले, तुमची एक जागा कशाच्या जीवावर निवडून आली आम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती आहे. 33,000 मतं तुम्हाला पडली, 33,000 एक्स्ट्रा. ती 33,000 त्याच्यावर देखील विनायक राऊत साहेबांनी चॅलेंज केलेलं आहे.
विनायक राऊत साहेबांनी तुमचे कसे पैसे वाटप झाले सगळ्याचे व्हिडिओ पुरावे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला दिलेले आहेत. त्याच्यावर तुम्हा सर्वांना ती कायदेशीर कारवाई भविष्यात होईलच. पण आमच्या समोर मान वर करून जायची नाही, मान खाली घालून जायची वगैरे त्या दिवशीच्या मी त्याच्यात ऐकतोय. कोकणचा 7-12 तुमच्या नावावर केलाय का? हे बघा, शेवटी रावणाला संपवण्यासाठी भगवान श्रीरामाला थोडा वेळ द्यावा लागला होता. असं नाही की लगेचच रावणाचा पराभव केला वगैरे. अरे तर रावणाचं पण तुम्हाला उदाहरण देऊ शकत नाही. तो रावण देखील तत्वनिष्ठ होता. राम आणि रावणामध्ये जरी युद्ध झालं असलं तर रावण देखील तत्वनिष्ठ होता. ते देखील एक महादेवाचे भक्त होते. रावण सुद्धा. त्यांची देखील तुलना तुमच्याशी करता येऊ शकत नाही. त्या रावणांचा अपमान होईल. पण त्यांचाही पाडाव करण्यासाठी, पराभव करण्यासाठी एक वेळ जावा लागला होता. तुम्हा सर्वांचं ते सामर्थ्य, कारण आज शेवटी पैसा, सत्ता, केंद्रातल्या सत्ता, संस्था, ईडी, सीबीआय सारख्या या सगळ्या संस्थांच्या सगळ्यांचा तो सुवर्ण काय म्हणतात त्याला, दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे. तुम्हा सर्वांचं हे फावतंय. या सगळ्याचा कुठेतरी एक अंत होणार. या सगळ्याचा कुठेतरी अंत होणार. त्यावेळेस मात्र तुम्ही काय करणार? ही राणेंची भाषा, खरं तर ह्या राणेंना कोणीतरी आवरा. ही राणेंची भाषा या भारतीय जनता पक्षाला बुडवून जाणार आहे, संपवून जाणार आहे मी म्हणेन. आता 9 वर आले आहेत विधानसभांमध्ये ही अशीच तोंड. ज्यावेळेस तुम्ही हे हिंदू आक्रोश मोर्चे करता, अजिबात कशाचीही कुठेही तिथे गरज नसताना तुम्ही जाणीवपूर्वक, आता तुम्हाला काही उदाहरणं सांगतो. छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला बघा बरं का. तो पुतळा हवेने पडला की कुणी पाडला, अशा प्रकारचा संभ्रम तयार करून त्या पुतळ्यावरचं लक्ष वेधायचा प्रयत्न केला. म्हणजे लक्ष तुम्ही बाजूला करायचा प्रयत्न केला. त्यानंतर काय झालं बघा, म्हणजे कशा प्रकारे ह्यांनी सगळ्या ठरवून गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुतळ्यातला भ्रष्टाचार लपवण्यासाठी तो पाडला अशा प्रकारची आवई उठवली. 15 मिनिटात वैभव नाईक कशा प्रकारे पोहोचले, ही अशा प्रकारची आवई उठवली गेली. म्हणजे कशा प्रकारे तुमचं लक्ष डायव्हर्ट करायचं ह्याचा प्रयत्न बघा किती जाणीवपूर्वक झाला. तेही कुठेतरी अयशस्वी ठरलं. त्याच्यापुढे काय म्हणतायत, जवाहरलाल नेहरूंनी एवढे अपमान केले वगैरे वगैरे सांगून एकाचाही पुरावा देऊ शकले नाही. ज्यावेळेस काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी लाईव्ह डिबेट्समध्ये यांना विचारलं पुरावे द्या, कधी जवाहरलाल नेहरूंनी अपमान केला, एकही जण पुरावा देऊ शकला नाही. फक्त तोंडात आलं, बोलून टाकायचं. त्यानंतर त्याच्यावर जवाहरलाल नेहरूंनी माफी मागितली का वगैरे म्हणून तिथे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न, तेही अयशस्वी ठरलं. त्यानंतर मात्र ह्यांनी वेगळं राजकारण काढलं. म्हटलं सुरतच लुटली नाही जा. तिसरा प्रकार म्हणजे आणि हे यशस्वी ठरत होतं कुठेतरी. सगळेच्या सगळे महाविकास आघाडीचे नेते कशा प्रकारे सुरत लुटली हे सांगण्यामध्ये व्यस्त झाले. म्हणजे छत्रपती शिवरायांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या नाही केल्या असं सांगायचं, त्यात अशा प्रकारचा वाद घालून ठेवायचा आणि आपण सगळे ते प्रूफ करणार की कशा प्रकारे हे केलं गेलं होतं. तोपर्यंत ह्यांचं सगळं फावून जातं. ही अशी माणसं आहेत. तुम्ही पाहिलं असाल कित्येकदा ह्याने विधानसभेच्या आतमध्ये पेनड्राईव्ह नाचवला होता. हा पेनड्राईव्ह, या पेनड्राईव्ह मध्ये याव माहिती त्याव माहिती. कधीच तो पेनड्राईव्ह बाहेर आलेला नाही. शिवसैनिकांनो, ह्या सगळ्या फेक नॅरेटिव्हला आपण सर्वांनी उत्तर द्यायला शिकलं पाहिजे. हे सगळं लक्ष भरकटवण्याची कामं आहेत. ही फॅमिली अशीच वापरली जाते आणि ह्याच्या बदल्यात त्यांना आमदारकी, खासदारकी. पण आता भविष्यात तुम्ही सांगा ना, हे केंद्रातलं सरकार फार काय टिकत नाही. हे पूर्ण 5 वर्ष कंप्लीट करणार नाही, हे मी तुम्हाला आजच सांगतो. केंद्रातलं हे सरकार जर 5 वर्ष पूर्ण करणार नसेल तर ह्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सारख्या संस्था, या ईडी, सीबीआय सारख्या संस्था यांच्या हाताशी नसणार. तर हे कसे काय भविष्यामध्ये राज्य चालवणार, राज्यांमधली राज्य चालवणार, सगळ्याच्या सगळं उलथून पडणार आहे. आणि महाराष्ट्रातलं सरकार येत्या 2-3 महिन्यात पडतं, हे मी तुम्हाला आजच सांगतो. ज्या दिवशी महाराष्ट्रातलं हे सरकार पडेल त्यावेळेस बघा ह्यांचे गुळाला चिटकलेले मुंगळे कसे इकडे तिकडे पळायला सुरुवात होईल. असो, तो जयदीप आपटे अटक झाला का? 10 दिवस झाली, काल रात्री अटक झाला. आता मला सांगा ना, ज्या प्रकरणाची माफी पंतप्रधान मागतात त्या प्रकरणातला माणूस 10 दिवसांनंतर अटक होतो. हे ठरवल्याशिवाय होणार आहे का? साधी गोष्ट, मला काही वेगळं सांगायची गरज नाही. हे सगळं नियोजनबद्ध आहे, नियोजनबद्ध. त्यानंतर 6500ची पगारवाढ दिली कुणाला? एसटी कर्मचाऱ्यांना. आता तुम्ही मला, खरं तर एसटी कर्मचारी हो, हे लबाडा घरचं निमंत्रण आहे. जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत जेवलं नाही असं समजायचं. जेवल्यावरच बोलायचं जेवलो. ते 6500 तुमच्या खात्यात येतील तेव्हा समजायचं 6500चा पगारवाढ झालेला आहे. असाच फसवण्याचा प्रकार मराठ्यांच्या बाबतीत झालेला आहे. छत्रपती शिवरायांची शपथ घेतली गेली पण अजूनही मराठ्यांना एका कणाचं आरक्षण लागू झालेलं नाही. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणातून तुम्ही सर्वांनी सावध राहा. या नारायण राणेंसारख्या माणसांना भारतीय जनता पक्ष जितका मोकळी सूट देईल तितका भारतीय जनता पक्ष त्या चिखलात, स्वतः तयार केलेल्या त्या गलिच्छ चिखलात आणखी खाली गाडत जाईल. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.